कोल्हापूर उत्तरमधील नाराजी नाट्यानंतर मधुरिमा राजे प्रचारात सक्रिय। कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी महिला मेळावा घेतला। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्रात खरगेंच्या नाशिक आणि पुण्यामध्ये सभा। उद्धव ठाकरेंच्या आज अहिल्यानगर आणि संभाजीनगरमध्ये प्रचार सभा। उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे याकडे सगळ्यांचं लक्ष। राज ठाकरेंचा बीड आणि पुण्यामध्ये प्रचार दौरा। राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण हे पाहणं औत्सुक्याचं। पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभेत श्रीनिवास वनगांची उपस्थिती। आपण आतापर्यंत कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही, श्रीनिवास वनगांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वनगांना आश्वासन। नागपूरमध्ये काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या कारचा अपघात। प्रचार संपून घराकडे जात असताना कारला ट्रकची मागून धडक। सुदैवानं नितीन राऊत आणि कारमधील त्यांचे सहकारी सुखरूप। जालन्याच्या भोकरदन मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यावर दगडफेक। रावसाहेब दानवे आणि संतोष दानवेंच्या गुंडांनी दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप। हिंगोलीच्या कळमनुरीत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा। गाड्यांची तोडफोड करत एकमेकांना मारहाण। वाकोडी गावातील घटना। पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचा ठिय्या। हिंगोलीतील राड्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संतोष बांगर यांच्यावर पैसे वाटल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप। बांगर यांनी सगळे आरोप फेटाळले। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडेंना धक्का। काका बलबन आवताडे आणि भाऊ सिद्धेश्वर आवताडेंची काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना साथ। हिंगोलीच्या रूपानं मराठवाड्यात मनसे खातं उघडेल। मनसेचे उमेदवार बंटू कुट्टेंकडून विश्वास व्यक्त, तर महाविकास आघाडी आणि महायुतीनं महाराष्ट्राची वाट लावली, कुटेंचा आरोप। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा। गाड्यांची तोडफोड करत एकमेकांना मारहाण। वाकोडी गावातील घटना। पोलीस ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा ठिय्या। अकोल्यामध्ये भाजप ठाकरे गट आणि प्रहारच्या बंडखोर उमेदवारांचे बॅनर अज्ञातांनी फाडले। अशोक ओळंबे, हरीश अलिमचंदानी आणि राजेश मिश्रा यांचे बॅनर्स फाडले। शहराच्या अकोटफैल गावामधली घटना। जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला आग। रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट। चालक आणि डॉक्टर रुग्णवाहिकेतून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। जालन्याच्या बदनापूरमध्ये पार्सल मागवलेल्या 3 तलवारी आणि 2 खंजीर जप्त। जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। या प्रकरणी 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात। बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन। जिल्हाधिकारी संजय कोलते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।